निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा रविवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण तुमच्या आमच्या खिशावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे? यंदाचा अर्थसंकल्प खरोखरच ऐतिहासिक ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जातोय. सर्वसामान्य नोकरदारांच्या नजरा प्राप्तिकर मर्यादेकडे लागल्या आहेत. सध्या महागाईच्या काळात टॅक्स स्लॅबमध्ये मोठी सवलत मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकार मध्यमवर्गीयांसाठी काही नवीन आणि दिलासादायक योजना जाहीर करण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जाते. याशिवाय देशातील शेतकरी आणि महिलांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा या बजेटमध्ये होऊ शकते. रेल्वे, रस्ते आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या सरकारी खर्चाचं नियोजन असेल. त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीत काही कपात होणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. अर्थमंत्र्यांच्या या नव्या आणि ऐतिहासिक अर्थसंकल्पातून तुम्हाला वैयक्तिकरित्या कोणत्या अपेक्षा आहेत? यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणत्या वस्तू स्वस्त व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. बातमी म्हणजे थोडक्यात.